परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील 10 जिल्हा परिषद व 20 पंचायत समिती गणाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाच्या वतीने होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी ईव्हीएम मशीन मॅपिंगचा कार्यक्रम सुरू आहे। दरम्यान यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत मी शशिकांत चौधरी, परभणी जिल्हा परिषद बोरी गट 8 नंबर मधील असून दीपाली अजय चौधरी यांचा उमेदवाराचा प्रतिनिधी आहे। इथं मशीनचे सिलिंगचं काम चालू आहे आणि व्यवस्थितपणे चालू आहे। यात काही मला सध्या आता अजून तर कुठली शंका वाटलेली नाही। हो, मशीन चेक केली, नंबर ऑफ पोर्ट्स आणि सर्व बटनाला सर्व उमेदवाराला मशीन बघून दिलं, वोट देऊन बघितलं, सर्वांना व्यवस्थित वोट होत आहे। त्यामुळे आज सध्या तरी कुठलीही शंका नाही आणि व्यवस्थित कर्मचारी आणि प्रशासन चांगलं काम करीत आहे। दरम्यान यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिंतूर सेलू येथील उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। आज दिनांक 31 जानेवारी 2026 ITI येथे ईव्हीएम कमिशनिंग ईव्हीएम सिलिंगची प्रक्रिया पार पडत आहे। आम्ही त्यासाठी 20 टेबल नेमून दिलेले आहेत व प्रत्येक गणावाईज आम्ही टेबल केलेला आहे। साधारणतः 13 ते 15 राऊंड प्रत्येक टेबलवर होतील आणि संध्याकाळी 10 वाजेपर्यंत पूर्ण ईव्हीएम कमिशनिंग होईल असा आम्ही प्रयत्न करत आहोत। या ईव्हीएम कमिशनिंगसाठी आम्ही सर्व उमेदवार त्यांच्या प्रतिनिधींना पत्रव्यवहार केलेला आहे व यावेळेपर्यंत सर्व प्रमुख पक्षाचे प्रतिनिधी त्यांचे उमेदवार या ठिकाणी येऊन त्यांनी स्वतः मतदान प्रक्रिया मॉकपोल करून घेतलेला आहे व पूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडत आहे याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। तसेच ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत देखील त्यांचे उमेदवार प्रतिनिधी पुन्हा येऊ शकतात याबाबत आम्ही त्यांना सांगितलेलं आहे व तेही आम्हाला या ईव्हीएम कमिशनिंग साठी सहकार्य करत आहे। शिक्षक पात्रता परीक्षा असल्यामुळे काही शिक्षक परीक्षा देण्यासाठी जाणार, त्यापैकी किती संख्येने आपल्याकडून अर्ज त्यांचे प्राप्त झाले? मतदान राज्य निवडणूक आयोगाने सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे। त्यानुसार मतदानाची प्रक्रिया आता 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला आणि मतमोजणी 7 फेब्रुवारी ऐवजी 9 फेब्रुवारीला पार पडणार आहे। 7 फेब्रुवारी रोजी काही शिक्षकांच्या केंद्रीय म्हणजे CTET सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट असल्याने काही शिक्षकांनी आमच्याकडे काल अर्ज दिलेले आहेत आणि साधारणतः ती अर्जाची संख्या सध्याला जी पाहता 250 आहे। तर त्यावर आम्ही इतर काही शिक्षक खाजगी संस्थेतील असतील किंवा जे शिक्षक या आदेशापासून सुटले होते त्यांना आम्ही पुनश्च निवडणूक प्रक्रियेत सामावून घेत आहोत आणि आमचं मनुष्यबळाचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा येणार नाही याबाबत आम्ही दक्ष आहोत। सर, आता जे आदेश नवीन भरती करणार आहे त्यांना वेगळ्या पद्धतीने तुम्हाला पुन्हा ट्रेनिंग वगैरे देणे बंधनकारक आहे? यस, प्रत्येक वेळेस निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आपण जे PRO PO 1 2 3 मतदान केंद्रावर नेमतो त्यांना 3 ट्रेनिंग देणं आवश्यक आहे। तर आता जे नवीन आपण ऑर्डर्स काढलेले आहेत त्यांना दिनांक 3 फेब्रुवारी व दुसरं ट्रेनिंग 4 फेब्रुवारीला आपण देणार आहोत जिंतूर मध्ये व त्यांचं तिसरं ट्रेनिंग हे 6 फेब्रुवारीला डिस्पॅचच्या दिवशी होईल। सर, जे फायनल यादी झालेली आहे सध्याला आपल्याकडे 250 अर्ज आलेले आहेत, अजूनही काही 5-10 नंबर आपल्याकडे तो वाढू शकतो। संध्याकाळपर्यंत ती यादी फायनल होईल। थँक्यू। आताच आपण या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिंतूर सेलू येथील उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्याशी संवाद साधलेला आहे। दरम्यान या ठिकाणी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष व अपक्ष यांचे उमेदवार प्रतिनिधी यांनी येऊन ईव्हीएम मशीनची मॅपिंग प्रक्रिया पूर्ण पारदर्शकता करण्यात आलेली। तसेच या ठिकाणी जे पण उमेदवार आलेले त्यांना देखील समाधान झालं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तसं दुसरा महत्वाचा मुद्दा हाच आहे की या निवडणुकीमध्ये उमेदवार प्रतिनिधी आले होते त्यांच्याशी देखील आपण संवाद साधला। त्यांचं देखील म्हणणं आहे की आम्ही या मशीनी स्वतः चेक केलेल्या, या मशीन व्यवस्थित आहे आणि निवडणूक विभाग देखील चांगलं काम करत असल्याची पोचपावती निवडणूक उमेदवार प्रतिनिधींनी देखील दिलेली आहे। निवडणूक आयोगाच्या वतीने या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला। त्या अनुषंगाने 7 तारखेला होणारा मतदान या ठिकाणी 9 फेब्रुवारीला करण्यात आला, तर मतमोजणी ही 11 फेब्रुवारी रोजी करण्यात आली। त्या अनुषंगाने 9 तारखेला शिक्षकांच्या परीक्षा असल्या कारणाने अशा वेळेमध्ये त्यांचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता। यापूर्वी आपण स्टार न्यूजच्या माध्यमातून सांगितलेलं होतं की अनेक शिक्षक हे परीक्षेसाठी बसलेले, आता त्यांच्याकडे कोंडीचा प्रश्न निर्माण झालेला होता। अशा वेळेस निवडणूक निर्णय
अधिकारी काय यावर तोडगा काढतो. तर यावेळेस त्यांना ज्यावेळेस आपण विचारलं तर जिंतूर या ठिकाणी 250च्या जवळपास असे शिक्षक आहेत देखील परीक्षेसाठी जाणार आहे. त्यांची देखील पर्याव्यवस्था म्हणून त्यांच्याकडून एक अर्ज प्राप्त झालेला आहे आणि ती 250 संख्या असून त्यांच्या जागी या ठिकाणी इतर शिक्षकांची शाळेतील शिक्षकांची या कामासाठी नियुक्ती करण्यात येणार असून तो प्रशिक्षण देखील त्यांना देण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लावटी यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. दरम्यान जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली.